हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज बोकडाचं मटण कसं करायचं ते बघूया. तर सगळे वेगवेगळ्या पद्धतीने करतात, तर आज आपण करूया. थोडंसं मिठाचं सुक्कं मटण पण काढू आणि आमटी पण करू. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथं बोकडाचं मटण घेतले 1 किलो, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तर मासे येतं ते म्हणून झाकते मी ताट. आणि इथं बारीक चिरलेला कांदा घेतलाय. तर इथं 2 कांदे घेतले चिरून, तेल, इथं कढीपत्ता आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलं, इथं खोबऱ्याचं वाटण घेतले, आलं लसूण पेस्ट, हळद. तर इथं मसाले घेतले. तर इथं गरम मसाला आहे, घरकुल मसाला आहे, हे काळे तिखट आहे आणि मीठ आणि पाणी. तर सगळ्यात आधी मटणाला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ आणि आलं लसूण पेस्ट. तर इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली. लसूण थोडासा जास्त टाका, म्हणजे मटण खायला चांगलं लागतं आणि चव पण चांगली लागते. आणि हळद टाकू आपण आता. हळद मी हे छोटे 2 चमचे टाकते, ही सगळी टाकते हळद. आणि मीठ टाकूया आवश्यकतेनुसार. तर आता आपण चूल पेटवून घेऊ. तर इथं चूल चांगली पेटली. आता कुकर ठेवू आपण चुलीवर आणि आता तेल टाकूया थोडंसं. तर इथं 4 ते 5 पळी तेल टाकते आणि तेल चांगलं तापून देऊ आपण. कुकरमध्ये मटण पटकन शिजतं. जर पातेल्यात शिजवायचं असेल तर खूप वेळ लागतो, पण आपण आज कुकरमध्ये शिजवणार आहे. आता तर तेल चांगलं तापले. तर सगळ्यात आधी आपण तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा. तर हे बघा, इथं कांदा चांगला तळला आहे. तर आता त्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकू आपण आणि थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ. तर हे बघा, खोबरं पण तेलामध्ये चांगलं परतलं आहे आपण. तर आता मटण टाकू. हे हळद मीठ आलं लसूण पेस्ट लावलेली. आणि आता हे कमी जाळावरती चांगलं तेलात परतून द्यायचं. आता ह्याच्यामध्ये लगेच पाणी नाही ओतायचं. ह्याला आपण मीठ टाकलंय, त्या मिठाचं थोडंसं पाणी सुटतं मटणाला आणि मग थोडंसं लागलं तर गरम पाणी ओतायचं. आता असंच कमी जाळावरती परतू आपण तेलामध्ये थोडा वेळ आणि त्याच्यावर झाकण ठेवू. तर हे बघा, बोकडाच्या मटणावर असं वाफून गेला. थोड्या वेळ आपण असं ताट ठेवू. हे मटणाचं ताट, याच्यात आपण हळद मीठ लावलेलं, ते थोड्या वेळ असं वाफून झाकून ठेवू आणि मटण चांगलं वाफवून घ्यायचं कमी जाळावरती. जास्त जाळ नाही लावायचा. तर इथं चांगला विस्तू पडलाय, त्यामुळे मी थोडासा जाळ लावलाय आणि थोड्या वेळाने अधूनमधून हलवत राहायचं. जोपर्यंत पाणी सुटत नाही बोकडाच्या मटणाला, तोपर्यंत हे अधूनमधून हलवत राहायचं. आता हे मटण एकदा आपण हलवून घेऊ, बघूया पाणी सुटले का. तर हे बघा, आपण मीठ वगैरे टाकलेलं, हळद आलं लसूण पेस्ट. तर मटणाला चांगलं पाणी सुटलं, इथं बघू शकता व्हिडिओत. तर हे बघा, हे आपण कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं वाटण केलं होतं ते टाकू ह्याच्यात आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. मटण चांगलं हलवू. मटणाला शिट्टी करून घ्यायची, म्हणजे मटण चांगलं शिजेल. त्यासाठी आपण थोडंसं पाणी ओतू, म्हणजे 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या. ह्याला थोडंसं अंगचं पाणी सुटलंय, पण अजून थोडं पाणी ओतू. तर इथं वरती ताट जे झाकत ठेवले त्याच्यात पाणी ओतते मी. ते पाणी गरम होतं, गार पाणी नाही ओतायचं. आणि पाणी थोड्या वेळात लगेच गरम होतं आणि तेच कुकरमध्ये ओतायचं. तर हे बघा, पाणी लगेच तापलं 2-3 मिनिटात. आणि आता हे ओतून घेऊ आपण मटणात. आणि आता हे मटण एकदा चांगलं हलवून घेऊ आणि कुकरचं टोपण लावू. आता आपण थोडं पाणी ओतलं आणि मटणाला पाणी सुटलेलं थोडंसं. तर आता आपण झाकण लावू आणि आता शिट्टी करून घेऊ.
तर हे बघा कुकरचं झाकण पडलं. आता बघू बोकडाचं मटण शिजले का आपलं. तर 3-4 शिट्ट्या करून घेतल्या मी मटणाच्या. तर आता बघू आपण मटण शिजलंय का. पळीत घेऊ एक तुकडा. गरम गरम आहे तर थोडंसं पाणी टाकते मी. इथं लय पोळते हाताला आणि तुटतंय का बघायचं. हे बघा चांगलं शिजले मऊ मऊ. तर आता ह्यातलं आपण सुक्क काढून घेऊ आणि बाकीचं आमटी करू. तर आता ह्यातलं सुक्क मटण काढून घेऊ ताटात. आता आमटी करायला फोडणी देऊ आपण. तर इथं पातेलं घेतले त्यात तेल टाकू. तेल चांगलं तापलंय. कांदा टाकू आपण आणि कांदा तळून. तर इथं कांदा चांगला तळलाय तर ह्यात मसाले टाकू. इथं घरकुल मसाला घेतलाय तो 4 चमचे टाकते. 4 चमचे टाकते. गरम मसाला 3 चमचे आणि हे काळे तिखट आहे घरगुती. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. तर इथं मी आणि आता ह्यात पाणी होतो आपण. जेवढा रस्सा करायचा तेवढं पाणी होतं. तर कुकरमध्ये आपण मिठाचं मटण केलेलं आहे आणि मसाला. तर यात हे आमटी होतो आपण फोडणी दिलेली. गरम झाली आमटी. याच्यात होतो आणि आता ही आमटी चांगली उकळून घेऊ चुलीवर आणि मीठ आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ. आमटी चांगली उकळली इथं आणि सुकं मटण पण बनवून झालं मिठाचं. हे बघा भारी दिसते आमटी. तर अशा प्रकारे बोकडाचं सुकं मटण आणि इथं तिखट रस्सा बनवून झालाय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.